गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महायुतीतील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमधील वाद चव्हाट्यावर। सामाजिक न्याय विभागाची बैठक घेण्यापूर्वी माझी परवानगी घ्या। संजय शिरसाट यांचं भाजपच्या माधुरी मिसाळ यांना पत्र। राज्यमंत्री म्हणून बैठक घेण्याचा मला अधिकार, तुमच्या पूर्व परवानगीची गरज आहे का याबाबत सीएमओ कडून माहिती घेईन। माधुरी मिसाळ यांचं शिरसाटांना प्रत्युत्तर, बैठकीत कोणतेही निर्णय किंवा निर्देश दिले नसल्याचं स्पष्ट। कृषी घोटाळ्याच्या आरोपांवरून धनंजय मुंडेंना क्लीन चिट, पण वाल्मिक कराड प्रकरणावरून मुंडेंचा संबंध न आढळल्यास मंत्रिमंडळात पुन्हा संधी देऊ। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य। सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत माणिकराव कोकाटेंबाबत चर्चा करणार। मंगळवारपर्यंत अंतिम निर्णय घेऊ। अजित पवारांकडून कारवाईचे संकेत। दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांमध्ये भेट। मंत्र्यांच्या वर्तनावरून शिंदे आणि अजित पवारांकडे फडणवीसांची तीव्र नाराजी। कोकाटेंसह 3 मंत्र्यांची विकेट जाणार असल्याच्या चर्चा। सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वाच्या पदावर वर्णी लागण्याची शक्यता। विधानसभा अध्यक्ष की मंत्रिमंडळात वर्णी लागणार याकडे लक्ष, तर राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं जाणार, सामनातून दावा। मंगळवारपर्यंत कोकाटेंच्या राजीनाम्याची अपेक्षा। अजित पवारांच्या भेटीनंतर विजय घाडगेंना विश्वास, तर सूरज चव्हाणांना पक्षात यापुढे स्थान नाही असं अजित पवार म्हणाले। घाडगेंचा दावा। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील कालपासून दिल्लीत मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती, तर आपण शरद पवार आणि अमोल कोल्हेंच्या घरी भेट दिली। जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येतात। फोन टॅप होत असल्यानं मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतात अशी चर्चा। रोहित पवारांची पोस्ट, तर फक्त आरोप नको पुरावेही द्या, अजित पवारांची प्रतिक्रिया। वर्षा निवासस्थानी कोकण विभागातील आमदारांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची आढावा बैठक। प्रत्येक आमदाराकडून मतदारसंघातील 5 महत्त्वाच्या कामांचा अहवाल मागवला। कोकणात भाजपचं प्राबल्य वाढवण्याबाबत चर्चा। येत्या रविवारी 27 जुलै रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेळावा। मुंबईतील रंगशारदा सभागृहात मेळाव्याचं आयोजन। आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। मराठी सिनेमांची व्यथा मांडताना मनसेचे अमेय खोपकर भाऊक। हिंदी सिनेमांसाठी मराठी सिनेमांचा स्क्रीन काढल्याचा आरोप करत सरकारवर टीका। तीव्र आंदोलनाचा इशारा। दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी। गावांना सिमेंट रस्त्यांनी जोडणार। सांडपाणी प्रक्रिया, बांबू क्लस्टर, विदर्भात खताचा प्रकल्प, एनसीडी स्क्रीनिंगसाठी एआय या विषयावर चर्चा। पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा। सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांचे आदेश। ठाण्यातील जुना कोपरी पूल 8 दिवस बंद राहणार। उद्यापासून 3 ऑगस्टपर्यंत रेल्वेच्या दोन्ही खांबांवर गर्डर बसवण्याचं काम करण्यासाठी निर्णय। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। रायगडमधील मुसळधार पावसाचा महाड तालुक्याला फटका। नडगावतर्फे तुडीळ गावात घर कोसळून मोठं नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती। सभामंडप, गाभारा आणि कळसातून पाण्याची गळती। संस्थांकडून पुरातत्व विभागाला अनेकदा पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष। सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही। भूषण गवई यांचं मोठं वक्तव्य। जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपूरमध्ये घालवणार, गवईंची प्रतिक्रिया। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।